सुरुवात करूया पुन्हा एकदा ब्रेक नंतर मी आपल्यासोबत जोडला जातो. अगदीच मागच्या काही मॅचेसमध्ये जर पाहिलं तर आपण निलेश हडल आणि प्रल्हाद मेरे या दोघांचा आवाज आपण ऐकला, तर दोघांचेही मी आभार मानतो. गोलंदाज प्रदीप गुरुजी मार्कवर पहिला चेंडू सरळ जाऊन पायावर आदळतो आणि दोघांमध्ये कुठलंही कॉलिंग नाही आहे, कलाप कॉर्डिनेशन, आणि त्या कारणानं पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपानं विकेट या ठिकाणी डाऊन होत असताना पाहायला मिळतं. ऋतिक मात्र आपला विकेट इथं सॅक्रिफाईस करतो. त्याच्या पायाला हा चेंडू लागला होता, दोन्ही बॅटरमध्ये कॉलिंग नव्हतं आणि त्या कारणानं मात्र इथं विकेट येताना पाहायला मिळतं. आपण जाऊया संगीत कक्षामध्ये डीजे. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लहानू आपण यायचं. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लहानू आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं. गुराडे किंग्स आणि आशिरी गड्स या दोन संघाच्या दरम्यानचा सामना झाला आणि याच दरम्यान वन बाउन्स चेंडू निघून जातो. आमचा कॅमेरामॅन तुषारच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. चौकार, 4चा वार येतो. तिचा प्रतिम चौकार येत असताना पाहायला मिळतो. या 4नं चेंडू सीमारेषे पार गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येने अकाउंट सुद्धा ओपन झाले. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. गोलंदाज प्रदीप आणि त्याच्या समोर बॅटर आपण पाहतोय मिस्टर अतुल. या वडीला बॅटची एज पण चेंडू विकेट किपर पर्यंत कॅरी करत नाही. या निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. आजच्या दिवसातला हा 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय. मॅच नंबर 5 इन ऍक्शन मध्ये अगदीच एका बाजूला उराडे वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आरोही 11. हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये पाहायला, सॉरी रुद्रा 11. हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. या वेळेला आउटफील्ड थोडीशी धुवी पडल्यानंतर चेंडू थांबतो. क्षेत्ररक्षकाला देखील वाटलं होतं कदाचित हा चेंडू वन बाउन्सनं सीमारेषेच्या पार निघून जाईल, पण चेंडू पडल्यानंतर आपली जागा सोडत नाही आणि फलंदाजांना मात्र 2 या धावसंख्येवर समाधान मानावं लागते. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू पूर्णस्वाद गेले. 4 चेंडू अखेर 6 धावा धावफलकावर. प्रदीपची गोलंदाजी अगदीच चांगली म्हणावी लागेल. एक चौकार त्याच्या विरोधामध्ये नक्की झाला. शॉर्ट चेंडू आणि त्यावर फुलचा फटका. अगदी सक्सेसफुली चेंडू निघून जातो. स्क्वेअरला एक रिझनला टार्गेट करत असताना 4चा वार झालाय. आणखी एक चौकार डीजे. या वळला झेल टिपण्याची संधी आणि योग्य जजमेंट सहित हा झेल कंप्लीट केला जातो. आणखी एक विकेट इथे डाऊन होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी फिनिश होत्या आणि पहिल्या षटका अखेर जर का पहिलं 2 गडींच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 1010 रन 110 धावा 2 गडी आतापर्यंत रुद्र 11 संघानं गमावलेत. अगदीच प्रतिभेची चांगली गोलंदाजी सक्सेसफुल ओव्हर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवर विकेटने सुरुवात केली आहे, तदनंतर चौकार आला, तदनंतर डॉट बॉल, त्यानंतर आलेल्या 2 धावा, पुन्हा एकदा आलेला एक अगदीच आपण पाहिला तर पुलच्या फटक्यावरचा तो चौकार आणि त्यानंतर अगदीच फसलेला फटका आणि त्यावर टिपलेला झेल. आणखी पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती अखेर गेलं. एका षटका अखेर 10 धावा. नवीन गोलंदाज सुधीर, सॉरी बॅटर सुधीर मैदानाच्या आतमध्ये येतो. आणि गोलंदाज दिनेश गोंदजी मार्कवर येतोय दुसऱ्या षटकामध्ये. दिनेशला अगदीच जर पाहिलं ना तर मागच्या सामन्याचं हे गिफ्ट या ठिकाणी मला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी हाताळली होती त्या कारणाने त्याचं प्रमोशन होते. अगदीच दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी मार्कवर येतो. मागचा सामना काय अप्रतिम पाहायला मिळाला होता. यावेळेला नो चेंडू पंच यावेळेला घोषित करत असताना नो चेंडू आणि असं फ्री हिट असेल. येस, फ्री हिटचा चेंडू असेल. यानंतर यावेळेला प्रथम डिलिव्हरी, यावेळेला स्वर चेंडू वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतो.
दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन सज्ज आहे आणि या वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मिस्टेक घडली आहे का, कारण आणखी एक धाव घेण्याची संधी या ठिकाणी मला पाहायला मिळत्या. धावसंख्या 2 पुढे जाईल, 2 धावा धावफलकावर ॲड होतील आणि या दुहेरीनं धावफलक जाऊन पोहोचत्या तब्बल 15 या धावसंख्येवर. 1/50 रन ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतो. अगदीच आमच्या मंचाच्या समोर या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. थोडंसं चढण त्या ठिकाणी असल्या कारणानं चेंडू जास्त ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. या अगदी जे मैदान आपण पाहतोय ते मैदान डीपमध्ये आहे. तर दिनेश अगदी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळेला समोरच्या बाजूनं लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि शतरक्षकाला यावेळेला चेंडूला दगा दिला. नशिबाचा हा चौकार म्हणता येईल, ज्या पद्धतीनं हा चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय या ठिकाणी सुधीर याच्या बॅटमधून चौकार. दरम्यान दिनेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेला लेगसाईडच्या दिशेने लॉंग लेगमध्ये हा चेंडू जात असताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चेंडू स्टॉप होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि सुधीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज एक यंग टॅलेंट मिस्टर दिनेश गोलंदाजी मार्कवर. सुरुवात नक्कीच थोडीशी खराब झाली. 9 त्यानंतर वाईट, त्यानंतर आलेल्या 2 धावा, 1, 4 आणि 2 असं षटक आतापर्यंत राहिलं. बॅटची एज व फ्लाय स्लिपमध्ये चेंडू फील्ड करायचा येईल. कदाचित तुमचं प्रोटेक्शन असतं तर डायरेक्ट हिट करता येऊ शकला असता आणि मला वाटतं त्यातून प्रोटेक्शन होतं. डायरेक्ट हिट करण्यासाठी संधी होती, मात्र इथून जर डायरेक्ट हिट झाला असता विकेट येऊ शकली असती. मात्र तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला नाही आणि त्या दरम्यान 1 धाव पळून काढण्यामध्ये यश येतं. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू घेऊन दिनेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. त्याच्यासमोर ऑन स्ट्राईक मिस्टर सुधीर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला खराब चेंडू, वाईट चेंडू, अगदीच पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला जातो. चला पंच आपला निर्णय देतील. बाहेरून कुणी वाद घालायचा नाही आहे. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने तरकावला हा चेंडू. आपण त्या बिमरच्या नियमाकडे थोडंसं वळूया या चौकारानंतर. या पुढच्या ओव्हरमध्ये त्या नियमांकडे आपण थोडंसं वळूया की ICCचे नियम या बिमरसाठी काय म्हणतात. आणि तर दरम्यान 2 षटकांचा खेळ मला वाटतं त्या ठिकाणी संपला आणि 2 षटका अखेर धावसंख्या 28 धावा, 28 रन. दिनेशचं हे षटक खूपच महागडं ठरलं. त्यामध्ये 18 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, तब्बल 28 धावा धावफलकावर. 2 षटका अखेर. 2 गडी नक्कीच गमावले. दोन्ही सलामवीर मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले. पण त्यानंतर सुधीरनं देखील खूप चांगली फलंदाजी केली. अतुलनं फटकेबाजी केली, मात्र तो 10 धावा करून तंबूच्या आसराला गेला. त्यानंतर सुधीर मैदानाच्या आतमध्ये आला. त्यानं सुधीरनं देखील चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवले. नवीन गोलंदाज विजय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला लेगसाईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. यष्टांच्या वरून कदाचित हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. दरम्यान डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. तर बिमरचा चेंडू ज्या वेळेला वाईटच्या रेषेच्या बाहेरून ट्रॅव्हल करतो ना, त्यावेळेला तो वाईट असतो. हा मात्र ICCचा नियम आणि तोच नियम पंचांच्या माध्यमातून दाखवला गेला. अगदीच यावेळेला फुल टॉस चेंडू, बॅटची इनसाईड चेंडू कॅरी होत नाही आहे. पण बाउन्सनं विकेट किपर त्या चेंडूला कलेक्ट करतो. तोपर्यंत डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 2 चेंडू मागे विजयनं कुठली धाव खर्च केली नाही आहे आतापर्यंत. चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पंचांना आमच्याकडे वळण्याची त्या ठिकाणी संधी दिली जाते आणि वाईट बॉलच्या रूपानं, अतिरिक्तच्या रूपानं एकदा विजय खर्च करतोय. धावसंख्या 29 रन. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना संघ आपला पाहायला मिळतोय रुद्रा 11.
या वेळेला पुन्हा एकदा स्वर चेंडू, विजय कभी इधर चला कभी उधर चला अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. मागचा चेंडू जर पहिला तर डाव्या एसटीच्या बाहेरून होता आणि या वेळेला जर पहिला तर उजव्या एसटीच्या खूपच लांबून जाणारा हा चेंडू होता. त्यामुळे दोन्ही बाजूनं एसट्यांच्या चेंडू वाईटच्या रूपानं फेकताना आपला विजयला पाहिला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला शॉर्ट प्लेनचा चेंडू बॅटची यायची आणि विकेट किपरनं कदाचित चुकी केली आहे का हा प्रश्न. येस, बॅटच्या सहाय्यानं हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. विकेट किपरला संधी होती झेल टिपण्याची, मात्र तो झेल टिपला नाही. फ्लाइंग स्लिपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एक धावे त्यांना पाहायला मिळाली. या केरन धावसंख्या 31वर जाऊन पोहोचेल. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा या वेळेला शफल करून अगदीच आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग चांगला होता, मात्र टायमिंग थोडंसं खराब होतं आणि या चेंडू जाऊन शरीराचा वेध घेतो. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतो. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मात्र संपतोय आणि 4 चेंडू अखेर जर का आपण धावफलकाकडे पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. दरम्यान यावेळेला आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवण्या क्षेत्ररक्षकाला यश आला. याच दरम्यान 2 धावा दोन्ही बॅटर पळून पूर्ण करतायत. अगदीच षटक क्रमांक 30 इन ॲक्शनमध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. धावसंख्या या दुहेरीनं 33 धावा. यावेळेला पुढे येऊन समोरच्या बाजूने बॅक टू द बॉलर या चेंडूला खेळलं, फील्ड केलं आणि डायरेक्ट हिट इथून चुकीच्या एंडला केला जातो. अगदीच बॉलिंग एंडला जर हा चेंडू फेकला असता, तिथं कव्हरिंग जर मिळालं असतं, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट येऊ शकला असता. स्ट्राईक एंडला तो येणं थोडंसं कठीण होतं. मात्र दोन्ही बॅटर या फेकीनंतर सुद्धा आपल्या क्रीजमध्ये तटस्थ पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 30 इथून संपते आणि 3 षटका अखेर धावफलकावर 34 धावा, 34 रन ऑन द बोर्ड. अगदीच सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं क्रिकेट आज या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गावातील अगदीच टॅलेंटेड खेळाडू आपलं टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक खेळाडू प्रत्येक खेळाडू मात्र प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी या मंचावर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रदीप, ज्या प्रदीपनं पहिलं षटक हाताळलं होतं तोच प्रदीप वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सज्ज झाला. त्याच्यासमोर जर का पाहिलं तर सुधीर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. सुधीर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदीच लॉंग लेगमध्ये त्या ठिकाणी टॅकल करत असताना पाहायला मिळाला. फील्ड होईल, फेकी होईल तोपर्यंत आणखी एक धाव. अगदीच आतापर्यंत जर पाहिलं या इनिंगमध्ये तर 4 चौकार आपण येताना पाहायला आवडलं. अजूनही षटकाराची अपेक्षा मात्र तो आलेला नाही आहे. धावसंख्या त्यामानं चांगल्या. या वेळेला खराब चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतात नो चेंडू आहे, बिमर आहे, पण दोन्ही गाड्या एकाच एंडला येत असताना पाहायला मिळाल्या आणि इथून रनआउटच्या रूपानं सुधीरची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळेल. नो बॉल, त्यावर आलेला रनआउट, नंतरचा चेंडू फ्री हिट असणारा आणि फ्री हिटवर ऑन स्ट्राईक अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित सुधीरला ती अपेक्षा होती की स्ट्राईक माझ्याकडे दिली जाईल आणि मी मोठा फटका खेळेल. या अपेक्षेनं सुधीरने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये अक्षयचा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि सुधीरला मात्र बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागलं. नवीन चेंडू, नवीन संधी घेऊन फ्री हिटचा हा चेंडू आणि त्यावर काय घडलं, वाईट चेंडू हा. अर्थात फ्री हिटचा चेंडू हा कंटिन्यू आपला होताना पाहायला मिळेल. प्रदीप कशा पद्धतीनं हा फ्री हिटचा चेंडू हाताळेल हे मात्र पाहण्याजोगी ठरणारा. प्रदीपकडे वेग भन्नाटा आणि त्याचाच फायदा तो गोलंदाजी करत असताना घेताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला बॅटची एज फ्लाइंग स्लिपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावीवर समाधान मानावं लागणार आहे या फ्री हिटच्या चेंडूवर. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. तदनंतर 4थ्या षटकातील जर पहिलं 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 39 धावा. सॉरी 40 धावा, 40 रन ऑन द बोर्ड. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू गुल झाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोचला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे.
निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप गोंदजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूनं आणि या वेळेला अगदीच चेंडू जाऊन आदळतो तो म्हणजे यष्ट्यांवर आणि इथून क्लीन बोल्ड होत असताना पाहायला मिळतो. बॅटर स्वप्नील इज बॅक टू द डगआउट. स्वप्नील आला आणि आपलं खातंही न खोलता मात्र तो तंबूच्या आसराला जात असताना आपलं पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच येत असताना आपलं पाहायला मिळतो. अगदीच या षटकातील एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. धावसंख्या 40 40 रन पाहायला मिळते. आतापर्यंत 4 गडी अगदीच रुद्र 11 या संघाने गमावलेत. धावसंख्या 40 वर 4 अशी परिस्थिती आपला रुद्र 11 या संघाची पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये टीम उराडे वॉरियर्सचा मागचा सामना सुद्धा काय अप्रतिम रंगला होता. उराडे वॉरियर्स आणि आशिष वॉरियर्स या दरम्यानचा तो सामना अगदीच शेवटच्या चेंडूपर्यंत तो मॅच रंगताना आपला पाहायला मिळाला होता. मात्र शेवटच्या क्षणाला आशिष वॉरियर्सनं तो संघ तो सामना आपल्या बाजूने घेऊन गेले होते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि 4 षटका अखेर 41 धावा धावफलकावर. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज रितेश सज्ज होईल. हॅलो चिक पुन्हा एकदा आपण ॲक्शनमध्ये जाऊया. रितेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला. तदनंतर रितेशनं कमबॅक करून दाखवला. विकेट त्याच्या 9वर येताना आपला पाहायला मिळाल्या. दरम्यान या चेंडूवर एकदा येताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक 5 इन ॲक्शनमध्ये. मॅच नंबर 5 ओव्हर नंबर 5 चेंडू नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज. बॅटर रोनक स्ट्राईक अक्षय आपला पाहायला मिळतो. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेनं अगदीच लॉग ऑफ रिझनमध्ये चेंडूला खेळला आणि त्या ठिकाणी नशिबाची मिळते. 7-4 धावांवर इथून झाल्या मात. आलाय चौकार. अगदीच रुद्र 11च्या खेम्यामध्ये टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतो. या चौकारांच्या पाठी धावसंख्या 50च्या पार जाऊन पोहोचली. 53 या धावसंख्येवर. 53 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 5 विकेट्स टीम रुद्र 11. पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा चेंडू खेळला. छत्रक्षी चेंडूला जज करतो. बॅक टू द बॉलर चेंडू येईल तोपर्यंत
एक धावित असताना पाहायला मिळते. या एकेरीने धावफलक जाऊन पोहोचते 54 धावा. अगदीच या षटकातील या इनिंगमधील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ॲक्शनमध्ये येत असताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये डखोऱ्या फलंदाज रोनकसाठी जर पाहिलं तर एक स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ हे डीपमधले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू लॉंग ऑफ रिझनमधून चेंडू ट्रॅव्हल होतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषे पार. शेवटच्या चेंडूवर चौकार आणि शेवट मात्र गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळालं रुद्र 11 हे चौकारनिशी मोमेंटम थोडंसं आपल्या बाजूने घेऊन जात आहेत. धावसंख्या जर का पाहिली तर 58 धाबा आणि लक्ष असेल 59 धाबांचं. 30 चेंडू आणि 59 धाबा हे लक्ष यानंतरच्या सामन्यासाठी वेदश्री फायटर्स आणि आशिष वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचा. वेदश्री फायटर्स आणि आशिष वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉससाठी येतील याची नोंद घ्या. अगदीचा 59 धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 30 चेंडू 59 हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 12ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायची आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि पवन ही जोडी येताना पाहायला मिळत्या. यानंतर होणारा सामना वेदश्री फायटर्स आणि आशिष वॉरियर्स. या वेळेला पहिल्या चेंडूवर आल्या विधीचा चेंडू निघून येतो. एकेच्या वेलकमासाठी एकेच्या स्वागतासाठी चेंडू षटकाराच्या बाहेर 6 धावांचा वार आलाय षटकार. एकेने सुद्धा काय मागच्या इनिंगमध्ये मागच्या मॅचमध्ये अगदीच काय अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. टॉससाठी सज्ज आहेत. नेक्स्ट मॅचच्या या वेळेला बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश येत असताना पाहायला मिळालं. अगदीच झेल या ठिकाणी टिपला जातो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ऋतिकच्या माध्यमातून फुल अग्रेशन पाहायला मिळतं. त्यांचं अग्रेशन जर का पाहिलं ना तर विराट कोहलीची आठवण देणारं त्यांचं अग्रेशन ठरलं खूप. कारण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय येतो.
या फळेला अगदीच खूप चांगला चेंडू, त्या चेंडूला खोदून काढला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच ताकदीचं आपला पाहायला मिळता. चांगल्या रीतीनं चेंडू स्टॉप केलं. अगदीच शेवटच्या मुवमेंटला चेंडूनं थोडीशी हाईट घेतली होती, थोडीशी उचली घेतली होती, मात्र त्यानंतर सुद्धा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या दुहेरीनं. धावसंख्या जाऊन पोचत्या. या वडला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही. 1 बाउन्सनं चेंडू झाला फरार. आला आणखी एक VKPL चौकार. तीच या वडीला अतुलच्या खात्यामध्ये जर पाहिलं तर यश नक्कीच प्राप्त झाले, पण त्या व्यतिरिक्त त्यांना 12 धावा आतापर्यंत 4 चेंडू मागे खर्च केल्यात. 12 धावा खर्च करत असताना एक विकेट अगदीच अतुलच्या नावावर राहिले. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं उशिरानं बॅट चेंडूवर आली होती, मात्र नुकसान कुठलंही नसणार आहे. एक धाव त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे आणि या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 1313. 13 धावा. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. अजूनही एका चेंडूचा खेळ अतुलच्या या षटकातील बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पवन आणि विजय ही जोड्या. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठावर 6 हिटर स्पोर्ट्स षटकार. षटकारासहित पहिलं षटक समाप्ती अखेर जात असताना तब्बल 19 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम आपला पाहायला मिळते. उराडे वॉरियर्स आणि रुद्र 11 या 2 संघांमध्ये सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं पाहायला मिळालं, त्यानंतर डीपमध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नेम स्वप्नील, गोलंदाजी मार्कवर स्वप्नील, जर्सी नंबर 04 क्रमांकाचा 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. डिजिटल ऑपरेटर गौरव सरांच्या माध्यमातून सातत्यानं स्कोर अपडेट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. चल पंचांना विनंती, प्लीज स्टार्ट टू द मॅच. या फळीला हलक्या हाताने चेंडूला खेळला. प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. थोडंसं फॉर्मलिंग क्षेत्रक्षणामध्ये मात्र एकेरी धावीवर समाधान मैदानाच्या आतमध्ये मानलं जातं. पण क्षेत्रक्षणाचा विचार केला एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि लॉंग ऑफमध्ये ऑफसाईडने हे 2 क्षेत्ररक्षक आपला डीपमध्ये पाहायला मिळतात. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला फुल करण्याचा प्रयत्न. अगदीच शॉट ऑफ लेनचा हा चेंडू, अप्रतिम चेंडू आणि एक चांगला वॉर्मसर कसा असावा ते मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंधूच्या माध्यमातून दाखवलं जातं. तर अगदीच लेग साईडचा विचार केला तर मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला आहे आणि एक क्षेत्ररक्षक जर का पाहिला तर अगदीच बॅकवर्ड पॉईंटमध्ये पाहायला मिळतो. या वेळेला स्वर चेंडू, वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतो. या एका अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 21 धावा पाठलाग करायचं आहे. तब्बल 59 धावांसाठी तो पाठलाग करत असताना अगदीच खूप चांगली फलंदाजी उराडे वॉरियर्सच्या माध्यमातून राहिले. या वेळेला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पंचांकडे जात, पंचांचा इशारा येत असताना थोडीशी हाईट त्या चेंडूकडे जास्त होती आणि बघा खूप चांगली पंचांची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळते. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. स्वप्नीलला आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. एक स्वर चेंडू मात्र नक्कीच आला, मात्र त्या व्यतिरिक्त 3 चेंडू मागे त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्यात. बघा इथं तारीफ केली आणि गोलंदाजानं आणखी एक वाईट चेंडू फेकला. जिथं स्वप्नील मोठे फटके नक्कीच खेळू देत नाहीये, पण अतिरिक्त रूपानं ज्या धावा खर्च करतात त्या संघाची डोकेदुखी ठरू शकतात. दरम्यान पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज आहेत. या वेळेला फुलर लेनचा हा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नीलचा जर पाहिला ना तर आतापर्यंत त्याने 6 चेंडू फेकले, त्यामध्ये 4 लिगल चेंडू, त्यावर फक्त 1 धाव खर्च आणि 2 स्वर चेंडू, अशा एकूण 3 धावा स्वप्नीलला आतापर्यंत खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याची राहिली. या वेळेला अगदीच यशस्वी करण्याचा प्रयत्न. बॅटर आपल्या जागी मात्र मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल. चेंडू क्रमांक 5 या षटकातील संपत असताना दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे.
अतुल आणि स्वप्नील यांनी ही 2 षटकं हाताळलीत. अतुलचं पहिलं षटक महागडं राहिलं, त्याला कव्हरअप करण्याचं काम स्वप्नीलने केलं. आणि या वेळेला अगदीच शेवटच्या चेंडूवर कदाचित शतरक्षकाला संधी होती, मात्र तिथं खराब जजमेंट आणि षटकार जातोय. षटकाचा शेवट मात्र नक्कीच गोड केला जातोय टीम उराडे वॉरियर्सच्या माध्यमातून. आणि स्वप्नीलवर ज्याचं इकॉनॉमिकली षटक थोडंसं महागडं करण्याचं काम यावेळेला शेवटच्या चेंडूवर फलंदाज प्रदीपनं केलं, पवननं केला. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक 19 धावांचं राहिलं होतं. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर ते राहिले 9 धावांचं. गोलंदाज संजय गोलंदाजी मार्कवर. संजय मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल हा मात्र पाहण्याजोगा आहे. या वेळेला अगदीच राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू, निर्धाव चेंडू डॉट बॉल येत असताना आपला पाहायला मिळतो. या वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदीच संजयच्या माध्यमातून पाहायला मिळता. संजयचं जर पाहिलं तर हा ॲक्शन तो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. ती खूप लांबूनचा रनअप देखील त्याचा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील त्याच गतीनं तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो. या वेळेला फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केला, प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि फक्त एक धाव येत असताना पाहायला मिळतं. संजयचं देखील हे षटक आतापर्यंत अप्रतिम राहिला. अतुलचं पहिलं षटक थोडंसं मागणं ठरलं, त्यानंतर स्वप्नीलला चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाला दुसऱ्या षटकामध्ये. आणि तिसऱ्या षटकामध्ये संजय देखील वाखाण्याजोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतो. आणि यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर स्वतः चड्डीखाली येतो आणि टिपतोय हा झेल, संपतोय इथं पवन नावाच्या बॅटरचा खेळ. पवन इज बॅक टू द डगआउट. जाऊया संगीत कक्षामध्ये डीजे. हॅलो. तर मनोज यांच्या हस्ते होतो नाणेफेकीचा कौल. एका बाजूला वेदश्री फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला आशिष वॉरियर्स. या दरम्यान तो फटका चांगला आहे. पुन्हा एकदा रितेशच्या भेटीला चेंडू निघून येतो. अगदीच वन बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातो. तो संख्या 1 ने पुढे जाईल. तो संख्या 31 अजूनही 28 धाब्यांची गरज आहे. याच दरम्यान चौकार येत असताना पाहायला मिळतो. या चौकाराची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा.
हॅलो हॅलो चिक याच दरम्यान पुन्हा एकदा एक अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी रोनकच्या माध्यमातून देखील केली जाते. स्वप्नचं षटक सुद्धा दुसरं षटक जे खूप चांगलं राहिलं होतं शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर संजयचा षटक देखील चांगलं राहिलं शेवटच्या चेंडूवर मात्र थोडंसं चौकारणं शेवट खराब करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटरने केला होता. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तर बॅटर आपल्या क्रीजमध्ये सेफ असेल. रोनक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडू इनटू द एअर. ऋतिक पुन्हा एकदा चेंडू खाली येतील आणि ऋतिक अगदीच सेफ हँड मानले जात आहेत. ज्या पद्धतीनं झेल कंप्लीट करतायत अगदीच आणखी एक विकेट या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतं. रोनकचं हे षटक 4 चेंडू त्याला फेकले. 4 चेंडू मागे 1 धाव आणि 1 विकेट त्याच्या नंबरवर पाहायला मिळतं. सुरुवात जिथं 19 धावेनं झाली होती त्यानंतर धावफलक थोडंसं थांबलं पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मस्टर यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रूमध्ये पण या वेळेला थोडंसं फंबलिंग होत असताना पाहायला मिळतं. झेल इथं दान केला जातो आणि जीवनदान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव येईल धावफलकावर. धावफलके जाऊन पोहोचेल 37-37. या फळेला पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋतिक. या वेळेला आणि इथं सीमापंचांचा निर्णय येत असताना षटकार पंच षटकार आहे. कारण क्षेत्ररक्षकांना बाहेरून येऊन झेल टिपलेला. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याच्या अगोदर अगदीच बाहेर गेले होते त्या कारणानं हा षटकार असेल याची नोंद घ्या. अतुल गुरुदूच्या मार्कवर आणि पहिला चेंडू अगदीच खाली राहणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतो. 5 चेंडू आणि 16 धाबीची गरज आहे. 5 चेंडू 16 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनल्या. यावेळेला अगदीच समोरच्या दिशेनं मिड ऑफ रिझर्वमध्ये अगदीच क्षेत्ररक्षकाला शोधून काढला आणि यावेळेला झेलबादच्या रूपानं रितेश बाद होईल. रितेशच्या खेळला पूर्णविराम 1 या धावसंख्येवर रितेश बाद झाला. रितेशला इथून करायचं काय होतं तर संकेतला ऑन स्ट्राईक आणायचं होतं कारण संकेतनं मागच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय येत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र खेळ जर पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आणि 16 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 4 चौकार इथं गरज आपलं पाहायला मिळते. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इनटू द एअर. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये इथं बाद होताना पाहायला मिळेल आपल्याला मिस्टर संकेत. संकेतला परत जावं लागलं. संकेतला कदाचित इथं स्ट्राईकला थांबायचं होतं कारण 3 बॉल 15ची गरज राहिली असती. मोठे फटके जर बॅटमधून आले असते तर मॅच विन करता आली असती. पण 2 धावा घेण्याचा प्रयत्न. संकेत रनआउट आणि आता मात्र अजूनही 15 धाबेची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत. इथून 3-3 मध्ये 15 करायचे. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं. 3 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण बनलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश येत आहे. 3 चेंडू 15चं समीकरण.
रुद्रा 11चा विचार केला तर दुसरं मॅच लगातार विजयाच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावरला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न चत्रशक त्या ठिकाणी आहे. वन बाउन्स चेंडूला करेल कलेक्ट, तोपर्यंत फक्त एक धाव येताना पाहायला मिळत्या. आता मात्र 2 चेंडू आणि या गरज आहे 14 धावेची. इथून 2 लिगल डिलिव्हरीज आणि मॅच फिनिश होताना पाहायला मिळेल. या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक. मॅचची औपचारिकता इथून बाकी असलेल्या आपल्याला पाहायला मिळत्या. या वेळेला बॅटची एज आणि या फ्लाइंग स्लिपमध्ये झेल टिपला जातो. शेवटच्या चेंडूवर विकेट येताना पाहायला मिळेल आणि या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळेल रुद्रा 11. यानंतर पुन्हा एकदा आपण सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. तुषारला विनंती आहे, तुषार कॅमेरा विनंती करतो. उमेश पडवळे साहेबांना, उमेश पडवळे साहेब यांच्या ठिकाणी रमेश पडवळे साहेबांना यांच्याकडे विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. रमेश पडवळे साहेब यांना विनंती आहे, कृपया आपण सत्कार स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचा आणि त्यांचा सत्कार करतील राजेश डवला साहेब. राजेश डवला सरांच्या हस्ते या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. श्री